मित्रांनो नमस्कार, मी मुकेश शिंदे। आज पुन्हा एकदा आपल्या BMS न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आपल्या सर्वांना ठाऊक आहे आपल्या चॅनलची टॅगलाईन उघडा डोळे आणि वापरा डोके। मित्रांनो, धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडिया यांच्या कार्यालयामध्ये आज आपण आलेलो आहोत। आज आपल्याला ह्या ठिकाणी धम्मसंहिता ॲक्शन कमिटीचे सर्व आणि प्राध्यापक ॲडव्होकेट दिलीप काकडे साहेब, जे 35-40 वर्ष झालं बौद्ध धम्म चळवळीमध्ये काम करतात। परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म चळवळीमध्ये त्यांचं मोठं योगदान आहे। आत्तापर्यंत 50 पुस्तकं त्यांची या ठिकाणी प्रकाशित झालीत। उभ्या महाराष्ट्रामध्ये त्यांना परिचय आहे, अनेक ठिकाणी त्यांची व्याख्यानं होत आहेत आणि दिलीप काकडे हे नाव संपूर्ण आंबेडकरी चळवळीला चांगल्या रीतीने परिचित आहेत। आता ॲडव्होकेट काकडे साहेब हे धम्मसंहिता आणि बौद्धविहार व्यवस्थापन कायदा ह्या संदर्भात त्यांचं काम चालू आहे। उभ्या महाराष्ट्रात जनजागृती प्रबोधनाचं काम त्यांचं चालू आहे आणि आता त्यांचं एक पुस्तक लवकरच प्रकाशित होतं आहे आणि बौद्धविहार धम्मसंहिता कायद्याच्या संदर्भातला त्यांचं एक पुस्तक आता प्रकाशित होण्याबरोबर ते ह्या ठिकाणी पत्रकार परिषद घेणार आहेत आणि त्यांची पुढील रणनीती आपल्याला या ठिकाणी सांगणार आहेत। आपण काकडे साहेब, BMS न्यूज चॅनलमध्ये मी आपल्या सर्व प्रेक्षकांच्या वतीनं आपलं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो आणि धम्मसंहिता ॲक्शन कमिटीच्या संदर्भातल्या आपल्या पुढील वाटचाली संदर्भात आमच्या प्रेक्षकांना आपण सविस्तर माहिती द्या अशी आपणास विनंती करतो। धन्यवाद। जय भीम। आपल्या चॅनलच्या वतीने माझी जी आपण थोडक्यामध्ये संक्षिप्त रूपाने मुलाखत घेत आहात त्याबद्दल मुकेश शिंदे साहेबांचं सर्वप्रथम मी आभार मानतो आणि धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही जे कार्य सुरू केलेलं आहे त्याची संक्षिप्त माहिती अशी की धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही गेली 35 ते 40 वर्ष या विषयावर काम करीत आहोत। या विषयावरती धम्मसंहिता म्हणजेच बौद्धांची आचारसंहिता या नावाने आम्ही काम करत होतो आणि बौद्धांची आचारसंहिता असली पाहिजे आणि त्याची आवश्यकता आहे या विषयावरती संपूर्ण महाराष्ट्र आणि भारतामध्ये सुद्धा आम्ही याचं प्रबोधन केलेलं आहे। भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे आमची प्रबोधनं झाली किंवा ज्या ज्या लोकांशी, विचारवंतांशी, साहित्यिकांशी किंवा या संबंधित अनेक तज्ज्ञांशी चर्चा झाली त्या सर्वांनी की आचारसंहिता असली पाहिजे याबद्दलचे समर्थन केले। परंतु आचारसंहितेची आवश्यकता आहे, परंतु नेमका त्याचा ड्राफ्ट कसा असेल, मसुदा कसा असेल यासंबंधीसुद्धा आम्हाला बनवण्यासाठी लोक विनंती करत होते। त्याप्रमाणे एका बाजूला आम्ही धम्मसंहितेची म्हणजे बौद्धांच्या आचारसंहितेची आवश्यकता आहे आणि त्याचबरोबर जर ती आवश्यकता आहे तर त्याचे नेमका मसुदा कसा असेल किंवा त्याची नियमावली नेमकी कशी असेल याच्यावर आम्ही कार्यरत होतो। गेली 35 वर्ष आमचं हे एका बाजूला आवश्यकता आहे याचं प्रबोधन सुरू होतं आणि दुसऱ्या बाजूला याच्यावरती मसुदा बनवण्यासाठी किंवा नियमावली बनवण्यासाठी संशोधनात्मक आमचं काम सुरू होतं। कोरोनाच्या काळामध्ये आमचं हे संशोधनाचं काम पूर्ण झालं आणि त्यानंतर जे आम्ही 35 वर्षापूर्वी की बौद्ध समाजाला आचारसंहिता असली पाहिजे, ती धम्माची आचारसंहिता आहे म्हणून त्याला आम्ही धम्मसंहिता असं म्हटलेलं आहे। तर ह्या आचारसंहितेचा नेमका ड्राफ्ट कसा असेल याचा आराखडा आम्ही तयार केला आणि त्यानंतर मग आम्ही धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडिया या शीर्षकाअंतर्गत हा विषय जाहीर करण्याचा निर्णय घेतला। हा जो विषय आम्ही जाहीर करणार आहोत किंवा या विषयाची अंमलबजावणी झाली पाहिजे, त्याचा नेमका निर्णय किंवा ते कुठल्या शीर्षकांतर्गत झालं पाहिजे याच्यावर सविस्तर विचारविनिमय करून आम्ही त्यानंतर असा निर्णय घेतलेला आहे की जो 35 वर्षापासून धम्मसंहितेचा आम्ही विषय सुरू केलेला आहे तो विषय महाराष्ट्र शासनाकडून बौद्ध विहार व्यवस्थापन कायदा या शीर्षकाअंतर्गत व्हावा आणि त्यासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाला 6 ऑक्टोबर 2021 रोजी प्रथम मुख्यमंत्री आणि त्यानंतर संबंधित सर्व मंत्रालयाला निवेदनं सादर केलेली आहे। तर यावर आपली नियुक्ती शासनाने केली आणि मसुदा कमिटीवर आपली नियुक्ती झाली आणि आपल्याला मसुदा तयार करण्याचे निर्देश शासनाने दिले, तर आपली तयारी पूर्ण झाली आहे का? धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही जे निवेदन हिस्टॉरिकल सादर केलेलं आहे त्या निवेदनामध्येच आमची ही मागणी आहे की महाराष्ट्र शासनाने मसुदा समिती स्थापन करावी, परंतु ती मसुदा समिती या कायद्याचे अभ्यासक ॲडव्होकेट दिलीप काकडे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करावी अशा पद्धतीची आमची प्रमुख मागणीच आहे। त्यामुळे आम्ही 35 वर्ष या विषयावर सविस्तर अभ्यास करीत आहोत आणि त्याचा आराखडा जो आहे तो कच्चा आराखडा आम्ही तयार केलेला असल्यामुळे आमची मागणी पहिल्या दिवसापासूनचीच असणार आहे
की ॲडव्होकेट दिलीप काकडे यांच्याच अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन झाली पाहिजे. बौद्ध धम्मविवाह कायदा निर्माण व्हावा ह्या संदर्भातली आपली मेहनत आम्ही पाहिली. गेले अनेक वर्षे ह्या विषयावरचं आपलं काम आम्ही पाहिलं. उभ्या महाराष्ट्राने ते पाहिलं. आपण अनेक ठिकाणी त्या संदर्भातली आपली व्याख्यानं दिली आणि त्या संदर्भात महाराष्ट्र शासनाने त्या कमिटीवर आपली नियुक्तीसुद्धा केली होती आणि त्या संदर्भातलं पुढील कामाचं काय झालं याबद्दल बरंच संभ्रम आहे. त्याबद्दल आपण खुलासा करावा. दी बुद्धिस्ट पर्सन लॉ ॲक्शन कमिटी ऑफ इंडिया या संस्थेच्या वतीने आम्ही महाराष्ट्र शासनाला बौद्ध विवाह आणि वारसा हक्क कायदा या विषयाचा पाठपुरावा वर्षानुवर्ष करीत होतो, आजही करीत आहे आणि भविष्यातसुद्धा आम्ही करीत राहणार आहोत. आमच्या प्रयत्नांना 2015 साली यश आलं. आम्ही त्या तत्कालीन राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस हे होते, त्यांना निवेदन सादर केलं. जसं त्यापूर्वीच्याही मुख्यमंत्र्यांना आम्ही निवेदनं सादर करत होतो. देवेंद्र फडणवीस साहेबांना निवेदन सादर केल्यानंतर आमच्या निवेदनाची त्यांनी दखल घेतली आणि त्या बौद्ध विवाह आणि वारसा हक्क कायदा महाराष्ट्र राज्यासाठी जो बनवण्याची त्यांनी समर्थता दाखवली आणि त्याप्रमाणे त्यांनी 2015 साली मसुदा समिती स्थापन केली. ही जी मसुदा समिती स्थापन केली त्या मसुदा समितीचा मी सुद्धा एक सदस्य होतो आणि सदस्य या नात्याने आणि बुद्धिस्ट पर्सन लॉ ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाचा राष्ट्रीय प्रमुख या नात्याने सुद्धा मी माझ्यातर्फे माझा जो बुद्धिस्ट पर्सन लॉचा जो मसुदा तयार केला होता तो मसुदा मी या समितीला म्हणजेच महाराष्ट्र शासनाला सादर केलेला आहे. त्यावरही आम्ही वर्षानुवर्ष काम करून विवाह आणि वारसा हक्काचा मसुदा आम्ही या समितीला आणि महाराष्ट्र शासनाला सादर केलेला आहे. या समितीने त्यावरती थोडंसं काम केलं, परंतु ते काम परिपूर्ण झालं नाही आणि त्या सरकारच्या काळामध्ये तो विषय पूर्णत्वास गेला नाही. त्याही विषयाचा पाठपुरावा आम्ही सातत्याने आजही करीत आहोत आणि भविष्यातही करत राहणार आहे. तो विषय आम्ही सोडून दिलेला नाही. धम्म चळवळ यशस्वी होण्यासाठी आपली पोटतिडीक आपले प्रामाणिक प्रयत्न आम्ही सर्वत्र अनेक वर्ष पाहतो आहे. परंतु ही धम्म चळवळीवर राजकीय वर्चस्व राहतं आणि राजकीय नेते राजकीय पक्ष यामध्ये शिरकाव करतात आणि धम्म चळवळीच्या माध्यमातून बौद्ध धर्मीय संघटित नसल्यामुळे हे कामाची फलश्रुती होत नाही. या बाबतीत आपलं काय मत? माझा असा गेल्या 35 वर्षापासून मी असा दावा म्हणजे तो गर्वाने नव्हे माझ्या अभ्यासांती म्हणतो की लोकशाहीमध्ये किंवा कायद्याच्या राज्यामध्ये देशातली कुठलीही गोष्ट करायची असेल तर ती कायद्यानेच झाली पाहिजे, नियमानेच झाली पाहिजे. जर आपण 1956च्या नंतर लाखो लोकांनी जर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली असेल तर बौद्ध धम्माची आचारसंहिता असणं आवश्यक आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपण कुठल्याही ठिकाणी गेला तर त्या ठिकाणी तिथे कसं वागायचं याचे आचरणाचे नियम त्या त्या क्षेत्रासाठी असतात. आपणही 1956 साली एका धर्मातून दुसऱ्या धर्मामध्ये प्रवेश घेतलेला आहे, तर ज्या धर्माची दीक्षा घेतलेली आहे त्या धर्मातली आपली जीवनपद्धती आपली कशी असली पाहिजे. कारण बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला बौद्ध धम्माची दीक्षा दिली, परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी परंपरागत बौद्ध धम्मामध्ये आपल्याला टाकलेलं नाही. तर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की 2500 वर्षापूर्वीचा बुद्धाचा धम्म मी स्वीकारलेला आहे, परंतु हिनयान महायान किंवा वज्रयान किंवा असा पंथातला धम्म मी स्वीकारलेला नाही. त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांनी जो धम्म स्वीकारलेला आहे त्या धम्माची आचारसंहिता आपणाला सर्वप्रथम बनवण्याची आवश्यकता आहे. ती जोपर्यंत आपण बनवणार नाही तोपर्यंत आपलं जीवन हे स्वैराचारी असणार आहे. ही जी भूमिका आहे ही माझी भूमिका जरी मी मांडत असलो तरी परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी हे जाहीर केलं होतं की थोड्याच दिवसात मी आचाराची नियमावली तयार करणार आहेत असं बाबासाहेबांनी सुद्धा जाहीर केलं होतं. पण नियतीने बाबासाहेब आंबेडकरांना ते काम करण्यास वेळ मिळू दिला नाही. त्यामुळे बौद्धांनी जी धम्माची आचारसंहिता जोपर्यंत बनवणार नाही तोपर्यंत ही स्वैराचारी असंच कार्य सुरू राहील आणि विस्कळीतच राहील. बुद्धविहार व्यवस्थापन कायदा नावाची पुस्तिका आपली आता प्रकाशित होते आणि प्रचंड प्रमाणात त्याची उत्सुकता बौद्ध धर्मियांमध्ये आपल्याला दिसून येते. ह्या पुस्तिकेच्या संदर्भातलं आपण आगाऊ आमच्या वाचकांसाठी काय सांगाल? धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीनं ही पुस्तिका आम्ही प्रकाशित करणार आहोत. या पुस्तिका प्रकाशित करण्याचा एकच उद्देश आहे की महाराष्ट्र शासनाला आम्ही जे निवेदन सादर केलेलं आहे त्या निवेदनामध्ये जे मुद्दे आहेत त्या मुद्द्यांचं स्पष्टीकरण जनतेलासुद्धा कळावं यासाठी ती पुस्तिका आहे. म्हणजे या पुस्तिकेची ही मर्यादाच आहे की महाराष्ट्र शासनाला जे निवेदनात मुद्दे सांगितलेले आहेत त्या निवेदनाचं संक्षिप्त स्पष्टीकरण समाजापर्यंत पोहोचावं या उद्देशाने ती पुस्तिका आम्ही प्रकाशित करीत आहोत. येत्या 11 ऑक्टोंबरला आपण पत्रकार परिषद घेत आहे. मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये आपण ती आयोजित केलेली आहे. त्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने आपण समाजाला काय दिशानिर्देश देऊ इच्छिता?
धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने आम्ही महाराष्ट्र शासनाला बुद्धविहार व्यवस्थापन कायदा व्हावा या मागणीचं जे निवेदन सादर केलेलं आहे, त्या मागणीच्या निवेदनाची माहिती समस्त बौद्ध समाजापर्यंत आणि महाराष्ट्रातील सर्वांच्यापर्यंत पोचावी, हा आम्ही येणाऱ्या 11 तारखेला जी पत्रकार परिषद आझाद मैदान येथे घेणार आहोत, त्या पत्रकार परिषदेचा हा उद्देश आहे की अशा पद्धतीची मागणी आम्ही महाराष्ट्र शासनाकडे केलेली आहे। हा विषय ऐतिहासिक आहे आणि प्रथमच महाराष्ट्र शासनाकडे आम्ही या विषयाची मागणी करत आहोत। पण महाराष्ट्र शासनाकडे जरी प्रथमच या विषयाची मागणी करत असेल तरीसुद्धा गेल्या 35 वर्षापासून समाजामध्ये हा विषय आम्ही मांडत आहोत। त्यामुळे समाजासाठी धम्मसंहिता किंवा बौद्धांची आचारसंहिता हा विषय नवीन नाही, फक्त बुद्धविहार व्यवस्थापन कायदा या नावाअंतर्गत ती असेल तर शीर्षक फक्त नवीन असेल, परंतु विषय मात्र बौद्ध समाजापर्यंत आम्ही अगोदरच पुस्तकाच्या रूपाने, व्याख्यानाच्या रूपाने, भाषणाच्या रूपाने, चर्चेच्या रूपाने, CD व्हिडिओच्या रूपाने आम्ही तो विषय गेली 35 वर्ष पोचवलेला आहे। आणि ही मागणीच आम्ही तेव्हा करत आहोत की गेल्या 35 वर्षामध्ये आम्ही ज्या ज्या ठिकाणी हा विषय मांडला त्या ठिकाणी आम्हाला या विषय करण्यासाठी समर्थन मिळालं आणि प्रोत्साहन मिळालं, म्हणूनच हा विषय सातत्याने करत आलो आणि आता त्याचं प्रात्यक्षिक सरकारद्वारे व्हावी अशी आमची इच्छा आहे। आणि म्हणून आम्ही ती महाराष्ट्र शासनाला मागणी केलेली आहे की बौद्धांची जी बौद्धांच्या बुद्धविहारासाठी एक आचरणाची नियमावली बनवावी आणि तिचं कायद्यात रूपांतर व्हावं। ह्या संदर्भात शासनाचे आपण प्रतिनिधी म्हणून आपलं शिष्टमंडळ भेट घेणार आहे। माननीय मुख्यमंत्री आणि माननीय राज्यपाल महोदयांची आपण भेट घेणार आहोत आणि ह्या सगळ्या तुमच्या धार्मिक चळवळीच्या कामाला जो समाज राजकीय आणि सामाजिकदृष्ट्या असंघटित आहे, तो राजकीय चष्मे किंवा सामाजिक असंघटितपणा बाजूला ठेवून ह्या कामात आपल्या कार्यामध्ये सहभागी होणार आहे का, त्याबद्दल आपल्याला काय वाटतं? आम्ही धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने मुख्यमंत्री किंवा आदरणीय राज्यपाल किंवा संबंधित मंत्री महोदयांची भेट घेण्याचा आम्ही प्रयत्न जरी करत आहोत तरी परंतु करोनाच्या काळामुळे आणि आम्ही काही अशी फार मोठी विशेष व्यक्तिमत्व नसल्यामुळे आम्हाला भेट मिळणं तसे अवघडच जातं आहे। भेट मिळेल की नाही हेही आम्ही सांगू शकत नाही, परंतु आमच्या पद्धतीने आम्ही शासनापर्यंत हा विषय पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। आमच्या समाजातील इतर संघटना किंवा याच्या संदर्भात आपण जर म्हणाल तर आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की धम्मसंहिता ॲक्शन ऑफ इंडियाची स्पष्ट भूमिका आहे की बुद्धविहाराच्या व्यवस्थापनाची आचरणाची नियमावली तयार करण्यात यावी आणि त्याचं कायद्यात रूपांतर व्हावं। याच्या व्यतिरिक्त आमचं दुसरं कुठल्याही संघटना किंवा याच्याशी आमच्या या विषयाचा झाला तर सर्वांना त्याचा फायदाच होईल, पण कुणालाही कुणाच्याही संघटनेच्या कार्यावरती त्याचा काहीही अजिबात अडचण येणार नाही। ऑलरेडी ज्या बुद्धविहार समित्या असतील त्यांना कायदेशीर हक्क मिळतील आणि ते बुद्धविहार समित्या सशक्त बनतील आणि समाज सगळा बुद्धविहारामध्ये गेल्यामुळे बुद्धविहार समित्यातून आचरणाची नियमावली जर इम्प्लिमेंट झाली तर बुद्धविहार ही सशक्त बनतील आणि बौद्ध समाजाचं एकमेव केंद्र बुद्धविहार करायची आमची इच्छा आहे आणि त्या दृष्टिकोनातूनच हा कायद्याचा केंद्रबिंदू जो आहे तो बुद्धविहार आहे। शेवटचा प्रश्न काकडे साहेब, भविष्यामध्ये बौद्ध धर्माचे प्रतिनिधी ह्या नात्यानं सक्रिय राजकारणात प्रवेश करायला किंवा सहभाग द्यायला आपल्याला आवडेल का? धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाच्या वतीने मी आज हे काम करत आहे आणि हे काम मी गेली 35 वर्ष करत आहे। मी आंबेडकरी चळवळीमध्ये 1975-76 सालापासून आहे, परंतु मी कुठल्याही राजकीय गटाचा किंवा कुठल्याही राजकीय पक्षाचा आजपर्यंत कधीही प्रतिनिधी नाही, परंतु मी प्रामाणिकपणे सर्वत्र प्रबोधनाचं काम केलेलं आहे आणि गेली 35 ते 40 वर्ष प्रामुख्याने मी बुद्धिस्ट पर्सनल लॉ असेल किंवा धम्माच्या विषयावरती जास्तीत जास्त कार्य केलेलं आहे। याचबरोबर मी संविधानाचा विद्यार्थी आणि कायद्याचा अभ्यासक असल्यामुळे मी संविधानावरती मोठ्या प्रमाणावरती कार्य केलेलं आहे। तसाच मी बँकिंग उद्योगामधून आलेला असल्यामुळे माझे प्रमुख विषय अर्थशास्त्र राहिलेला, संविधान राहिलेलं आहे आणि त्यानंतर धम्म चळवळ म्हणजे बौद्धांची आचारसंहिता, बुद्धिस्ट कोड ऑफ कंडक्ट हा माझ्या आयुष्याचा प्रमुख विषय राहिलेला आहे आणि 1986-87 साली मी माझं संपूर्ण आयुष्य बुद्धिस्ट कोड ऑफ कंडक्ट, बौद्धांची आचारसंहिता म्हणजे ज्याला आम्ही धम्मसंहिता म्हणतो आणि जे प्रात्यक्षिक आम्ही बुद्धविहार व्यवस्थापन कायद्याच्या माध्यमातून साकार होण्याचं म्हणजे संकल्प करीत आहोत, या एका विषयासाठी मी माझं आजपर्यंतचं जीवन समर्पित केलेलं आहे आणि इथून पुढचंही जीवन मी माझं याच विषयासाठी समर्पित करणार आहे। 35 वर्षाचं या विषयाचं जीवन
मी समर्पित केलेलं आहे. या विषयापासून मी आजपर्यंत कधीही डळलेलो नाही. उद्या काय होईल याचं आज सांगणं मला योग्य वाटत नाही, कारण आज मी आत्ता काय करू शकतो हे सांगू शकतो, परंतु उद्या भविष्यात काय दिशा असेल हे जगात कोणीही सांगू शकत नाही. त्यामुळे मीही सांगू शकत नाही. तुम्ही याच्यावरून फक्त एवढा अंदाज घेऊ शकता की मी वयाची 60 ओलांडल्यानंतरसुद्धा आणि संपूर्ण उमेदीतसुद्धा जर हा विषय सोडला नसेल तर आत्ता मला राजकारणाची इच्छा असेल की नसेल हे मी सांगण्यापेक्षा माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यावरूनच मला आंबेडकरी चळवळीतील लोक ओळखणारे आहेत, ते माझ्याबद्दल बोलते. धन्यवाद काकडे साहेब. मित्रांनो, हे होते दिलीप काकडे साहेब. एक चारित्र्यवान नेतृत्व, एक समाजाला समर्पित नेतृत्व. मित्रांनो, गेले 35 आणि 40 वर्ष एका ध्येयाने प्रेरित होऊन धम्म चळवळीसाठी, तथागतांच्या आणि बाबासाहेबांच्या धम्म चळवळीसाठी ह्या माणसाने स्वतःचं आयुष्य वेचलं आणि आजही सुद्धा सातत्यानं ह्या धम्म चळवळीच्या यशस्वीतेसाठी ते प्रयत्न करत आहेत, व्याख्याने देत आहेत, उच्च शिक्षित आहेत आणि सातत्याने पायाला भिंगरी लावल्यासारखं वयाची 61 ओलांडल्यानंतर ते सुद्धा फिरत आहेत. आणि हीच माणसं समाजाची ताकद म्हणून पुढे येतात आणि हीच माणसं समाजाचं धन असतं आणि हे धन जोपासणं हे प्रत्येक समाजाचं कर्तव्य असतं. दिलीप काकडे साहेबांना त्यांच्या ह्या पुढील वाटचालीसाठी आपल्या BMS न्यूज चॅनलच्या वतीने मी मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांना ह्या कामासाठी निरोगी आयुष्य लाभा अशी इच्छा व्यक्त करतो. आपण निश्चितपणे आपल्याला ही मुलाखत कशी वाटली आपण आपली प्रतिक्रिया कळवाव्या आणि ह्या धम्म चळवळीच्या कार्यासाठी ॲडव्होकेट दिलीप काकडे सरांना सहकार्य करावं अशी विनंती करून तूर्त या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.